लातूर जिल्हा परिषदेत कार्यरत महिला कर्मचारी आणि कामानिमित्त येणाऱ्या महिलांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। तर जिल्हा परिषदेच्या इमारतीत महिलांसाठी स्वतंत्र आणि स्वच्छतागृह तसेच लहान मुलांच्या संगोपनासाठी हिरकणी कक्ष स्थापन करण्याची मागणी महिला सदस्यांनी लावून धरली आहे। तर जिल्हा परिषदेत विविध विभागात शेकडो महिला कर्मचारी कार्यरत आहेत। तसेच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक महिला आपल्या कामासाठी येतात, मात्र त्यांना स्वच्छ प्रसाधनगृहाच्या अभावामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो। हा केवळ सुविधेचा प्रश्न नसून महिलांच्या हक्कांचा आणि आरोग्याचा विषय असल्याचे मत यावेळी महिला प्रतिनिधींनी व्यक्त केलाय। महिला सदस्यांनी 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून या कामाला प्राधान्य देण्याची मागणीही प्रशासनाकडे केली आहे। तसेच जिल्ह्यातील लोकसंख्या लक्षात घेता सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन 15व्या वित्त आयोगाचा निधी वितरित करावा अशी देखील मागणी महिला सदस्यांनी केली आहे। आता प्रशासन यावर किती लवकर पावले उचलते याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं आहे। म्हणजे जिल्हा परिषदेमधल्या ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांनीही आमच्याकडे अपेक्षेनं हे केलं की आता एवढ्या महिला सदस्य आल्या तर आमच्याही वॉशरूमचा विषय सोडवण्यात येईल। कारण नोकरी करणाऱ्या महिला किंवा आमच्यासारख्या ज्या बाहेरून कामानिमित्त जिल्हा परिषदेमध्ये येतात त्यांच्यासाठी स्वच्छतागृह असणं हा आमचा अधिकार आहे आणि तो अधिकार आम्ही मागतोय। आणि त्याच्यामुळे सीओ साहेबांना आम्ही तोही आग्रहाने मुद्दा मांडला की जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये, जिल्हा परिषदेच्या बिल्डिंगमध्ये, आवारा म्हणण्यापेक्षा बिल्डिंगमध्ये महिलांसाठीचे स्वच्छतागृह असणं आवश्यक आहे। त्या कर्मचाऱ्यासाठी असतील किंवा आमच्यासारखे अभ्यागत जे येतात त्यांच्यासाठी असेल। आणि दुसरा विषय आमचा जो आहे तो लहान मुलं जे आहेत, कारण आमची महिला जी आहे आम्ही सांभाळतो, घर सांभाळतो, प्रशासनात काम ते बघतो आम्ही। तर आमच्यासाठी लेकरांसाठी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात यावी। तर हिरकणी कक्षाची एक मागणी आज आम्ही आग्रहानं सीओ साहेबांच्याकडे केलेली आहे। म्हणजे वित्त निधी 15 वित्त आयोगाच्या बरोबर आम्हाला हा महिलांच्या स्वच्छतागृहाचा विषय देखील प्राधान्यानं सोडवावा हा आमचा मानस आहे। त्याच्यामुळे आम्ही याचा आग्रह धरलेला आहे। 15व्या वित्त आयोगाचा जो निधी आलेला आहे त्याचा म्हणजे तो निधी लातूर जिल्ह्याला आलेला आहे, कुठल्या एका पक्षासाठी आलेला नाही। आणि लोकसंख्येनुसार त्याचं जे आहे त्याचं वितरण व्हावं ही आमची आग्रही मागणी आहे। आणि ते वितरण करत असताना सगळ्याच 59 जिल्हा परिषद सदस्य जे आहेत त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन या निधीचं वितरण करण्यात यावं ही आम्ही मागणी आज सीओ साहेबांच्याकडे ठेवलेली आहे। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.